कित्येक वर्षानंतर ह्या महिन्यामध्ये, ह्या श्रावणमध्ये एका महिन्यामध्ये 5 सोमवार आले, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे माझी सर्व उपस्थित असलेल्या माता भगिनींना विनंती आहे, आपण आपलं ग्रामदैवत त्याचसोबत महादेवाची आज जे घोष करायला पाहिजे, त्याच्यामुळे एकदा सर्वजण सोबत म्हणून हर हर चलत मी आलात तर तुम्ही आलात हर 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 हर. आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, ज्यांनी अनेक वर्ष आमच्या वडिलांसोबत जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जे सोबत एकमेकांचे सहकारी राहिले आणि आपल्या अहमदपूर विधानसभा मंडळात विधानसभाचे विद्यमान आमदार माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब, त्यांचं सर्व निलंग्यातील आणि निटूरकर आणि निटूर सर्कल मधल्या जनतेला विनंती करतो की सर्वजण एकदा टाळ्या वाजवून आपण त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आदरणीय अक्का, आमचे जनार्दनजी, अशोकजी, काका, आमचे मित्र, खऱ्या अर्थाने लातूरचे ज्यांनी अनेक जागा शिक्षण संस्थेसाठी दिले, दयानंद सारख्या एवढ्या मोठ्या संस्थेचे ते प्रमुख आहेत, ते आमचे मित्र माननीय शैलेजी लाहोटी, आमचे त्यासोबत लोबेजी, आणि खरं तर आपल्या गावचे प्रथम नागरिक, सरपंच, उपसरपंच, गुरुजी, त्याच्यानंतर आमचे विजय मालक, विजय देशमुख, पंकज मालक, मी आता व्यासपीठावरचे सगळ्यांचे नाव न घेता सर्वात आदरणीय व्यासपीठ आणि ज्यांचा आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात झाली, हे सर्वच आमचे आपल्या भागातील ज्येष्ठ मंडळी यांना नमस्कार करतो. आमच्या माता भगिनींना, त्याचसोबत वडीलधारी मंडळी व सर्व तरुण मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमामध्ये इथं उपस्थिती जर पाहिली, 80% उपस्थिती ही महिलांची आहे आणि 20% उपस्थिती ही पुरुषांची आहे. त्याच्यामुळं 80% भाषण हे महिलांसाठीच असणारे, तुम्हाला लाभ देणारे असणारे, तुम्हाला फायदा होणारे असणारे, हे सांगण्यासाठी मी तो उभा आहे. सर्वात पहिलं आपल्या मतदारसंघातून महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक लाडक्या बहिणींच्या निवड झाले, त्याच्यासाठी अरविंद असेल, त्यांच्यासोबतची टीम असेल, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि साहेब, एवढं या गावातून, एका गावातून किती 1000 किती 1100 चुकलो, 100 कमी झाले, 1100 आमच्या माय माऊलींच्या खात्यावर 3-3 हजार रुपये देण्याचं काम त्या ठिकाणी झालं. साहेब, आम्ही कार्यक्रम घेतला, ज्या दिवशी आमच्या माय माऊलींच्या खात्यावर, बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करायचे होते, त्याची सुरुवात आम्ही अक्कांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी केली. आणि असाच कार्यक्रम होता, सगळे आमचे बहिणी समोर बसल्या होत्या. अक्कांनी त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की आता आजपासून सगळ्या बहिणींच्या खात्यावर 3-3 हजार रुपये पडणारे. आता गेल्यानंतर हे 3-3 हजार रुपये आपल्या मालकाला द्यायचे. तुमच्या मनात काय ते सांगू द्यायचे. तुमच्या मनातलं जर सांगितलं तर टाळा वाजवा. तुमच्या खात्यावरचे 3-3 हजार रुपये तुमच्या मालकाला द्यायचे नाही, म्हणजे मान्य.
आणि भावाला देखील जसं बहिणीला सांगितलं पैसे देऊ नका. आता काय म्हटले, घरी लेक येते, लेकीला साडी चोळी करावं लागते, लेकराला कधीतरी खाऊ वाटतंय, स्वतःच्या हक्काचे पैसे राहिले की ते तेवढंच लेकरासाठी करू शकतात. आणि त्याच्यामुळं आत्याने सगळ्या बहिणींना तसं सांगितलं आणि भावांना काय सांगितलं, जसं लेकीला सांगितलं तसं भावांना सांगितलं की बाबा भावांनो, जे मला घरी सारखं सांगतात लहानपणापासून, जेवढं तू बहिणीला देशील, जेवढं तू लेकीला देशील, तेवढं देव तुला भरभरून देणारे, तेच भावांना सांगितलं. तेव्हा तुम्ही भरभरून द्या तुमच्या बहिणीला लेकीला. आणि आपल्या बहिणीला लेकीला जर भरभरून दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वाद मिळतो. आणि आमचं सरकार हे आपल्या बहिणींसाठी सरकार आहे. आणि मला आपल्याला सांगायचंय की 2014 मध्ये इथं बचत गटाचे आहेत ना सगळे, जरा हात वर करायचे, जोड्यांचे, हा सगळेच आहेत आमच्याकडे. बसपूरचे पण आहेत, कलांडीचे पण आहेत, अजून आजूबाजूच्या गावातले ह्या सर्कल मध्ये. मी तुम्हाला सांगतो, एखादा व्यक्ती खरं खोटं बोलू शकल, चुकीची माहिती देऊ शकतो, पण तुमचं बँकेतलं पासबुक खोटं बोलतोय का? आम्ही विकास म्हणजे विकासाची भाषा काय असते हो? रस्ते केले म्हणजे विकास आहे का? इमारत बांधली म्हणजे विकास आहे का? विकास याला म्हणत नाही. उंबरठ्याचं जर उत्पन्न जर आपण वाढवलं, प्रत्येक कुटुंबामधलं जर उत्पन्न वाढवलं, या वर्षी जेवढं तुम्ही कमवतात, पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा अधिक जर आमच्या सगळ्या माय माऊली जर कमवायला लागल्या, दरवर्षीपेक्षा जास्तीचे पैसे तुमच्या घरामध्ये यायला लागले, तर तुमचा विकास झालाय. ही विकासाची भाषा आहे. आम्ही राजकीय लोक तुम्हाला काय सांगतो, हे बघा हा रस्ता आम्ही केला, मतदान आम्हाला करा, ही बिल्डिंग आम्ही बांधली, मतदान आम्हाला करा. याला विकास म्हणत नाही. तुमचं पासबुक तुम्ही तपासा आता गेल्यावर. 2014ला आमच्या माय माऊलींच्या खात्यावर आधी 2000 रुपये मिळायचे बचत गटाला, नंतर 4000 रुपये झाले. या भागाचा आमदार मी झालो. आपण सर्वांनी मला निवडून दिला, आशीर्वाद दिला, आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी दिली. पहिलं काम आम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर मंत्रिमंडळात मी मंत्री झालो. मंत्रिमंडळामध्ये एक संस्था स्थापन केली, उमेद. माहिती आहे ना उमेद संस्था? महिलांना माहित असत. उमेद नावाची संस्था स्थापन केली आणि त्याच्यातून आम्ही निर्णय केला, महिलांना जे 4000 रुपये 7% व्याजाने मिळायचे, 0% व्याजाने आता महिलांना आपल्याला द्यायला पाहिजे, असा निर्णय आम्ही आपल्याला करून दिला. आणि त्याच्यानंतर 4000चे किती केले? मी मंत्री असताना 15,000 रुपये आपल्या सर्वांच्या खात्यावर द्यायला. हो का नाही सांगा? चूक असलं तर सांगा, हो असलं तर फक्त टाळ्या वाजवा म्हणजे बरोबर. 15,000 रुपये तुमच्या खात्यावर द्यायला. आता त्याच्या पुढे जाऊ आपण. 2019ला सरकार बदललं, दुसरं सरकार आलं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी निर्णय घेतला की महिला बचत गटाला मिळणारे पैसे थांबवायचे. तुम्हाला पैसे मिळाले नाही 2019 ते 21 पर्यंत. परत 22 मध्ये आमदार साहेब आपण सर्वजण एकत्रित आलो, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आम्ही एकत्रित आलो आणि आम्ही सर्वांनी काय सांगितलं, महिलांच्या बचत गटाला 15,000 रुपये जे मिळतात ते फार कमी आहेत, ते 15च्या ऐवजी 30,000 रुपये करा, ते पैसे तुमच्या गटाला देण्याचं काम आहे. 15 ते 30,000 केले. आता मला सांगा, ज्यांनी 2000चे 4000 केले, 4000चे 15,000 केले, 15,000चे 30,000 केले, आता तुमच्या सर्वांच्या मनामध्ये असं वाटत असेल ना, जरा जास्तीचे जर आपल्या गटाला जर पैसे मिळाले तर अधिक आपण काम करू शकू, अधिक गतीने पुढे जाऊ शकू, वाटते की नाही?
जर आम्ही आमचं सरकार, आता हे पैसे कोण बँका देतात का नाही? पैसे तुम्हाला कोण देतंय? बँका देतात. आता ह्या सगळ्या राष्ट्रीयकृत बँका, ही लोकलची बँक देत नाही, सगळ्या नॅशनलाइज बँका देतात. नॅशनलाइज बँका कुणाच्या ताब्यात आहे? केंद्र सरकारच्या ताब्यामध्ये. आणि केंद्रामध्ये कुणाचं सरकार आहे? भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. जे केंद्रामध्ये असलेलं सरकार, ते सरकार जर महाराष्ट्रामध्ये आलं आणि आम्ही दोघं आमदार साहेब आपण एकत्रित मिळून येणाऱ्या काळामध्ये ज्या बहिणीला 30,000 रुपये मिळतात ते 60,000 रुपये मिळायला पाहिजे, असं आम्ही आपल्याला. हे कोण करू शकतंय? ज्यांनी काहीच केलं नाही हा करू शकणार आहे का? ज्यांना फक्त बोलता येतं हे काही करू शकत नाही, ते टीका करतात, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतंय. ज्यांनी बोलत असतात त्यांचं काम बोलायचंय. आणि जोपर्यंत असे माणसं आहेत तोपर्यंत पण आपण सगळेजण चांगलं काम करू शकतो. ज्यांनी काहीच काम करत नाही त्यांचं कामही ठीक आहे. त्याच्यामुळं आमदार साहेब आपण एकत्रित मिळून या मायमाऊलींच्या भविष्यासाठी, आर्थिक प्रगतीसाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही पुरुष मंडळी म्हणतील भैयाचं अधिकचं लक्ष हे फक्त महिलांकडे. साहजिक आहे. हे बघा, मी माझ्या घरातलं उदाहरण देतो. बघा, तुमच्यासारखं काळी, तुमच्यासारखं प्रेम, तुमच्यासारखं घराला बांधून ठेवण्याचं काम दुसरं कोणी करू शकत नाही. हे फक्त महिला करू शकतात. महिलांमध्ये असणारी ताकद, शक्ती. तुम्ही आज देशभरामध्ये ज्या आत्महत्या झाल्या असतील, जगभरामध्ये आत्महत्या झाल्या असतील, त्याच्यातले जर तुम्ही पाहिलं, महिलांच्या आत्महत्या नसतात, पुरुषांच्या आत्महत्या असतात. महिला विचार करते, माझ्या जीवाला जर बरं वाईट झालं तर माझ्या लेकराचं कोण बघणार? माझ्या घराचं कोण बघणार? या घराचं, लेकरांचं भविष्य कोण सांभाळणार? हे महिलाच विचार करते. महिलाचा जीव, जिव्हाळा, तुमचं प्रेम. मी वडील आहे, मलाही 2 लेकर आहेत. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. साहेब, माझ्या मुलाचं ग्रॅज्युएशन झालं, माझी मुलगी 12वीला आहे. मुलाला कधीतरी आठवण आली मलाच फोन करतो. आठवण आली तर कधी तर तो फोन करतो, पण जास्तीचं वडिलांनाच मुलाला फोन करावा लागतो. आणि त्याचं जर काही काम पडलं तर त्याचा फोन मला येतो. पण मला मुलगी आहे, 12वीला आहे. आज सकाळपासून तिचे मला 4 फोन, आजच नाही रोज मला तिचे 4 फोन येतात. कामासाठी नाही, माझे बाबांचं जेवण झालंय का हे विचारायला फोन करतात. ते फक्त मुलगीच करू शकते, एकच करू शकते. हे लेखीचं काळीच असते. तुम्ही जे पाहिलं, आताही विचारली, बाबाचे पाय दुखत असतील, किती किलोमीटर चालले? एवढे किलोमीटर चालले, 240-50 किलोमीटर. काय झाले मला माहित नाही, पण बाबाच्या पायाला तेल लावून द्या, बाबाला लवकर झोपू द्या, उशीर करू नका. गेले त्यांना जेवायला द्या. काय जेवले काय नाही हे फक्त लेकच करू शकते, हे आईच करू शकते, हे दुसरं कोणी करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही तुमच्यासाठी नाही तर कुणासाठी काय? मला घडवलं हक्काने, माझ्या पाठीची गंभीरपणे ताकदीने उभा टाकली हक्का. हे आई आहे, हे काळी आईने दिलेलं आहे. मी जे कष्ट करतो, मेहनत करतो, आज एवढं मी प्रवास करतोय, प्रवास करत असताना सर्वांना त्याच्यामधलं अनेक जणांना माझी मेहनत दिसत असेल, सगळ्यांना चांगलं वाटत असेल, माझं कौतुक. भैया एवढा प्रवास करतात, आज सर्वजण माझं कौतुक करत आहेत. फक्त एका व्यक्तीचं काळीज रडत असेल की माझ्या लेकराच्या पायाला किती फोड आले असतील, ते फक्त आईचं काळीज आहे, दुसरं कोणाला घेऊ शकत. मग आई असा शब्द आहे, लेक अशी शब्द आहे, बहीण असा शब्द आहे. मग आम्ही करायचं तर कोणासाठी? या बहिणींसाठी आणि या लेकीसाठीच करायचंय असा निर्णय आम्ही केलेला आहे. आणि तुमच्यासाठी जर केलं ना, देव गडबडून देणार. हे बघा, तुम्ही इथं येत असताना सर्वांनी राखी बांधल्या. ही राखी म्हणजे एक धागा नाहीये, ही राखी म्हणजे जबाबदारी आहे. तुम्ही माझ्या बहीण आहात. तुम्ही कुणासाठी फक्त बहीण भाऊ बहिणीचं रक्षण करतो
एवढंच आपल्याला माहितीये. पण हा भाऊ असा नाहीये. हा भाऊ तर बहिणीचं रक्षण करतो. पण माझी बहीण त्याच्यासाठी कष्ट करते, माझी बहीण त्याच्यासाठी मेहनत करते. ते म्हणजे माझ्या बहिणीचे लेकर. तुम्ही कुणासाठी मेहनत करता? तुम्ही कुणासाठी राबतात? स्वतःसाठी राबतात का लेकरांसाठी राबतात? मला सांगा, कुणासाठी कष्ट करतात? स्वतःसाठी का लेकरांसाठी? एका आवाजात सांगा, लेकरांसाठी ना. तर मी माझ्या बहिणीला सांगतो, आता नात्याने मी जर तुमचा भाऊ झालो तर तुमच्या लेकरांचा मी मामा झालो का नाही? तर हा संभाजी माझ्या सगळ्या भाच्याचं हा निश्चितपणे त्याचं भविष्य उज्ज्वल राहील. हा देखील शब्द आज या प्रसंगी तुमच्यासाठी तर करणार, पण तुमच्या लेकरा बाळांचं भविष्य चांगलं असेल हे करण्याची जबाबदारी, भविष्य चांगलं ठेवण्याची जबाबदारी माझी राहील. मी आपल्या सर्व मायमाऊलींना मला विचारलं आवडत की वारी कशासाठी? वारी म्हणजे काय? पंढरपूरला जातो का नाही? पंढरपूरला कुणाचे दर्शन घ्यायला जातो? पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जातो. आज ही आमची वारी आहे. हे म्हणजे आपल्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी इथं समोर बसणारी जनता म्हणजे हे पांडुरंग रूपी माझ्यासाठी देव आहे. तुमचं दर्शन घेण्यासाठी मी का शेवटी या प्रसंगी काम करत असताना माझा लेखा जोखा, तुमचं बँक पासबुक हे माझे काम सांगतायत. तुमच्या गावाचा लेखा जोखा, तुमच्या गावाचा लेखा जोखा काम केलं का नाही? तुमच्या गावाचं पासबुक संभाजी पाटीलने काम केलं का नाही ते सांगताय. शेतकऱ्यांना मला सांगायचंय, कुणी काही जरी आरोप केले असले, 9 वर्ष झालं या भागामध्ये मी सलग 9 वर्षापासून 2023 पर्यंत पाहिलं. 9 वर्षाचा लेखा जोखा तुम्ही पहा, तुमचं पासबुक पहा. हे जे विरोधक म्हणतात त्यांनी त्यांचं पासबुक दाखवायचं. तुमच्या पासबुक मध्ये 9 वर्षामध्ये 7 वर्षाचे सलग तुम्हाला सरकारच्या वतीने मदत दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर सलग पैसे देण्याचा, सोयाबीनचे असतील, अतिवृष्टीचे असतील, त्याच्यानंतर गोगलगाईचे असतील, सलग 9 वर्षापैकी 7 वर्ष पैसे दिले. हे आता आपले लातूरचे आमदार केलेजी त्यांनी म्हणतात काय विकास केला? विकासावर लातूरच्या आमदारांनी आमच्या सोबत स्पर्धाच करायला जाऊ नये. बरोबर आहे का नाही? तुम्हाला पाणी लागत असलं, तुमच्या रेल्वेने ज्यावेळेस पाणी आलं, रेल्वेने पण पाणी आणून लातूरच्या जनतेला देण्याचं काम तुमच्या आमदारांनी केलं नाही. त्यावेळेस पालकमंत्री संभाजी पाटील होते, आमदार होतो, आम्ही ते पाणी दिलं. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, तुम्हाला रोज लातूरला रोजचे 500 टँकर पाणी आमच्या निलंगा तालुक्यातून ढवळून रोज 500 टँकर आम्ही पाठवून देत होतो. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला विकासाचे गप्पाच करायचे नाही. आमच्या 25% जरी तुम्ही विकास केला असेल, वडिलांचं बोलत नाही, स्वतः त्यांचं. तुम्ही आमच्या 25% जरी विकास केला असेल तर आमदार साहेब जाहीरपणे सांगतो, 25% म्हणतो आम्ही जेवढं केलं ना त्याच्या 25% निधी लातूरच्या आमदारांनी जर आणला असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही जे उमेदवार द्या संभाजी पाटलाची माघार आहे का? तुमची तयारी माघार घ्यायची? त्याच्यामुळे शेवटी एवढं सांगतो, विकासाच्या बाबतीमध्ये पूर्णपणे विकास आपण त्या ठिकाणी केला. शेवटी मायमाऊलींना विनंती आहे, मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलोय. तुम्ही मला आशीर्वाद देणार आहात का? जर एकदा आशीर्वाद देणार असाल तर एकदा हात वर करून सांगा की भैया आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. अरे वा, मी सर्व आमच्या मायमाऊलींच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांना शब्द देतो, कायमस्वरूपी तुमच्या सेवेमध्ये आपण राहील, तुमची सर्वांची सेवा कराल, तुमच्या लेकरांचा मामा म्हणून तुमच्या लेकरांची देखील मी काळजी घेईल. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.